मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे। यामुळे रोजगारासाठी लोक शहराकडे धाव घेत आहेत। मात्र अशा परिस्थितीत खेड्यात राहून दुष्काळावर मात करता येते हे दाखवून दिलंय औरंगाबाद तालुक्यातल्या भांबर्डा गावातील तेजराव शिंदेंनी। तेजरावांनी काही वर्षापूर्वी सुरू केलेली पनीर व्यवसाय आज अनेकांचा आधार बनलाय। यापासून तेजराव शिंदेंना दररोज किमान 2,500 रुपयांचा नफा मिळतोय। एवढंच नाही तर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबतच परिसरातल्या 8 ते 10 खेड्यांमधल्या शेतकऱ्यांना त्यांनी आर्थिक उन्नतीच्या मार्गावर नेलंय। आज आपण तेजराव शिंदेंच्या पनीर उद्योगाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या भांबर्डा गावी जाणार आहोत। औरंगाबाद तालुक्यातलं भांबर्डा हे प्रगतशील शेतकऱ्यांचं गाव। दर्जेदार डाळिंब उत्पादनाबरोबर इथं पशुपालनही केलं जातं। यंदा मात्र भीषण दुष्काळामुळे गावातल्या शेतीचा नूर पालटलाय। गावात ना प्यायला पाणी आहे ना हाताला काम। पोट भरायचं तरी कसं असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय। त्यामुळे अनेक जण शहराकडे वळू लागलेत। मात्र गावातल्या तेजराव शिंदेंनी आपल्या घरगुती दूध प्रक्रिया उद्योगावरच दुष्काळाशी 2 हात करायचं ठरवलंय। विशेष म्हणजे यात त्यांना चांगल्यापैकी यशही आलंय। काही वर्षांपूर्वी सुरू केलेला पनीर निर्मितीचा हा व्यवसाय आता शेजारच्या 8 ते 10 गावातल्या शेतकऱ्यांना दिलासा देतोय। तेजराव शिंदे पूर्वी दररोज औरंगाबादमधील डेअरीमध्ये दूध विकायचे। या डेअरीमध्ये त्यांनी दुधाचे विविध पदार्थ तयार होताना पाहिलं आणि आपणही गावात घरगुती स्तरावर दूध प्रक्रिया उद्योग का सुरू करू नये असा विचार त्यांच्या मनात आला। त्यानुसार 2002 मध्ये तेजराव शिंदे यांनी त्यांचे बंधू कल्याण शिंदे यांच्यासोबत गावातच पनीर बनवण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला। काही वर्षांपूर्वी कल्याण शिंदेंच्या अपघाती मृत्यूनंतर तेजराव शिंदेंनी घरातल्या सर्व सदस्यांच्या मदतीनं व्यवसायाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली। पहिल्या सुरुवातीला आम्ही दुधाचा धंदा करीत होतो। औरंगाबादला इथून दूध न्यायचो, 70-80 लिटर दूध न्यायचो। ते सरदा डेअरीमध्ये टाकायचो। पिलखाने साहेबाची दूध डेअरी होती, त्या टायमाला दूध डेअरी दूध घालायचो आम्ही। तर ते पैसे याळावर देत नव्हते, काही भावात परवडत नव्हतं, म्हणून बरंच 7-10 वर्ष तिथं दूध टाकलं आम्ही। त्याच्यानंतर तिथं आम्ही बघितलं माल बनवताना, पनीर करताना, हे करताना, तेव्हा आपल्याला वाटलं बाबा आपल्या दुधापासून लोक माल तयार बनवते, मग आपण तयार करून बघू घरी। मग त्या पद्धतीनं आम्ही घरीच सुरू केलं। पहिलं 15, 16, 20, 25 किलो असं स्वतः तयार बनवत होतो आम्ही। मग हळूहळू परत तो वाढत गेलो। तेजरावांनी बाजारपेठेतील खाद्यपदार्थांची मागणी आणि उत्पादन तंत्राबाबत माहिती घेतली। त्यानुसार पनीर निर्मिती उद्योगाला सुरुवात केली। भांबर्डा गावात दुभत्या जनावरांची संख्या कमीच आहे। त्यामुळे पनीर उद्योगासाठी परिसरातील करमाड, बनगाव, जयपूर, कुंभेफळ, लाडगाव सारख्या 8-10 गावांमधून दूध गोळा केलं जातं। दूध खरेदी करताना पहिल्यांदा दुधाची स्निग्धता आणि गुणवत्ता तपासली जाते। गाय आणि म्हशीचं दूध वेगवेगळं गोळा केलं जातं। त्यानंतर दोन्ही दुधांपासून वेगवेगळं पनीर तयार केलं जातं। दुधात स्निग्धतेचं प्रमाण योग्य असेल तरच चांगलं पनीर बनतं, अन्यथा पनीर खराब होऊन बाजारात किंमत मिळत नाही। त्यामुळे होणारा तोटा लक्षात घेऊन आम्ही दूध विकत घेताना योग्य काळजी घेतो असं तेजराव सांगतात। जे दुधाची खरेदी चालू झाली, मग खेड्यापाड्याने बाहेरचे दूध जे येते ते सगळे 4-5 खेड्याचं दूध इथं पूर्ण आमच्याकडं येतं। मग आल्यानंतर मग बळशी होऊन मग बरंच तयार जमा करून बरंच माल तयार करून राहिलो। मग आम्ही क्विंटल, 1.25 क्विंटल, जशी ऑर्डर आली 1.5 क्विंटल, कुणाची लग्नाची ऑर्डर आल्या, कुणाच्या कशाच्या हॉटेलची ऑर्डर आल्या। कसं आहे, दूध आम्ही घेतल्याने म्हणजे फॅट मशीनवरच घेतलं जातं। पहिलं ॲसिड, अल्कोहोल आणि ते टाकून दूध चेक करून फॅट लावून दूध घेतो आम्ही। त्या पद्धतीनं लोकांना भावही देतो। जसं शासनाचे डिग्रीप्रमाणे घेते, बरं आम्ही फॅटवर घेतो। फॅटवर घेऊन मग त्याचा भाव त्यांना योग्य भावामध्ये त्यांना मिळतं। ते डेअरीपेक्षा शासनापेक्षा 2 रुपये 4 रुपये जास्त भावात मिळतं। त्या कारणाने आमच्याकडे दूध येते त्यांची। पनीर तयार करण्यासाठी चांगल्या दर्जाचं दूध आवश्यक आहे। हे दूध योग्य तापमानाला तापवलं जातं। शिफारशीनुसार सायट्रिक ॲसिडच्या मदतीनं दूध फोडतात। फोडलेल्या दुधातलं पाणी काढून त्यापासून योग्य वेळेत पनीर तयार केलं जातं। म्हशींच्या 1 लिटर दुधापासून 210 ते 225 ग्रॅम पनीर तयार होतं। ही प्रक्रिया दिसायला फारच सोपी असली तरी त्यासाठी तांत्रिक माहिती आणि कष्ट भरपूर आहेत। संपूर्ण कुटुंब तेजरावांना या कामात मदत करतं। 150-200 काय जे आहे रोज पडासारखं आहे त्या पद्धतीने आम्ही काम करतो।
तर बाया वगैरे काही आम्ही काही 5-7 जण करणारे आहे काम वगैरे, तर अशा हिशोबाने आम्ही काम करतो सर्व. सकाळी 5 वाजल्यापासून शिंदे कुटुंबियांचा दिवस सुरू होतो. सकाळी दूध खरेदी केलं जातं, त्यानंतर गोळा केलेलं दूध तापवलं जातं. योग्य प्रक्रियेनंतर पनीर तयार केलं जातं. पनीर तयार झाल्यानंतर त्याला चौकोनी आकार दिला जातो. साधारणतः 1 किलो वजनाचे पनीरचे ठोकळे बनवले जातात. त्याला प्लास्टिकच्या कागदाचं पॅकिंग केलं जातं. सध्या दररोज 100 ते 150 किलो पनीर तयार केलं जातं. बाजारपेठेच्या मागणीनुसार सरासरी 170 ते 200 रुपये प्रति किलो दरानं पनीरची विक्री होते. 1 किलो पनीर विक्रीतून बाजारपेठेतील चढ उतारानुसार 25 रुपये नफा मिळतो. रोज सरासरी 100 किलो पनीरची विक्री होते. म्हणजे दररोज त्यांना कुटुंबातल्या 10 ते 15 माणसांच्या कष्टानंतर अंदाजे 2 ते 2.5 हजार रुपयांचा नफा मिळतोय. घरच्यांचे कष्ट आणि मिळणारा फायदा याचा ताळमेळ काही वेळा जमत नाही. तरीही पनीर उद्योगामुळेच कुटुंब स्थिरावल्याचं तेजराव सांगतात. तेजराव शिंदेचा जो व्यवसाय आपण पाहतोय तिथं, तर याच्यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक पहिली गोष्ट की या व्यवसायातून त्यांना जर असं दूध विकलं तर त्याच्यापेक्षा त्यांना साधारणतः 10 रुपये तरी त्यांना त्याच्यात नफा होतो आहे. म्हणजे त्याचं मूल्यवर्धन केल्यामुळं, दुधाचं मूल्यवर्धन केल्यामुळं त्यांना 10 रुपये त्याच्यात फायदा होतो आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांनासुद्धा जर त्या शेतकऱ्यांनी दूध डेअरीवर किंवा इतर ठिकाणी दूध विकलं तर शेतकऱ्यालासुद्धा साधारण 15 ते 18 रुपये भाव मिळतो. तर तिथंसुद्धा शेतकऱ्यांना 25 ते 28-30 रुपयापर्यंत भाव मिळतो आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या दुधात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे. शेतकऱ्यांना गावातच संकलन केंद्र उपलब्ध झालं आहे. शिंदेंनी काही अंशी सुधारित तंत्राचा अवलंब केलाय. त्यांनी 650 लिटर दूध एकाच वेळी तापवलं जाईल यासाठी स्टीलचं यंत्र विकत घेतलंय. दूध तापत असताना सतत ढवळत असल्यानं दूध लागत नाही. दूध विशिष्ट तापमानाला आल्यानंतर या यंत्राची शिट्टी वाजते. त्यामुळे दुधाकडे सतत लक्ष देण्याची गरज भासत नाही. पनीर बनवण्यासाठी लागणारी इतर उपकरणंही त्यांच्याकडे आहेत. तसंच क्रीम सेपरेटर विकत घेतलाय. पनीरच्या बरोबर त्यांनी तूप निर्मितीकडेही लक्ष दिलंय. त्यांना सुद्धा त्याच्यातून 2 पैसे जास्त मिळतात. आता याच्या पुढं जाऊन जर सांगायचं झालं तर यांचा हा व्यवसाय जर आपल्याला पुढं भरभराटी करायची असेल किंवा त्यांना तर शासनाने जर काही आधुनिक यंत्रणा वगैरे त्यांना उपलब्ध करून दिली, यंत्रसामुग्री, तर त्याच्यात काही अनुदानावर किंवा कर्ज स्वरूपात दिलं. या आत्मा योजनेअंतर्गत आम्ही सुद्धा त्यांना काही प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न करू. पनीर उद्योगामुळे शिंदे आणि परिसरातील शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळत आहेत. वेळेवर दुधाचे पैसे दिल्यानं परिसरातल्या गावांमधील शेतकरी स्वतःहून दूध आणून देतात. चांगल्या प्रकारचं दूध संकलित होत असल्यानं पनीरची गुणवत्ता चांगली ठेवता येते. पनीरसाठी दिलेल्या दुधाला जादा दर मिळाल्यानं दूध उत्पादकाला जास्त नफा मिळतोय. स्वतःचं पुरेसं दुग्धोत्पादन नसतानाही दुधावर प्रक्रिया करणारा छोटा उद्योग सुरू करून लहानशा गावातही गुणवत्तेच्या जोरावर रोजगाराच्या संधी निर्माण करता येतात, हेच तेजरावांनी दाखवून दिलंय. शिवाय या व्यवसायातून दुष्काळावरही अशा पद्धतीनं मात करता येते, हेही त्यांनी दाखवून दिलंय. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद. यानंतर दुधाचं पनीर कसं बनवायचं याची प्रक्रिया जाणून घेऊयात. पनीरमध्ये साधारणपणे 26% स्निग्धांश, 18% प्रथिने आणि 50 ते 55% आर्द्रता असते. म्हशीच्या दुधापासून उत्तम दर्जाचं पनीर बनवता येतं. पनीर बनवण्यासाठी 5.5 फॅटचं म्हशीचं दूध घ्यावं. दुधाला 80 ते 82 अंश सेल्सिअस तापमानाला साधारणपणे 5 मिनिटे चांगलं उकळून घ्यावं. उकळताना दूध भांड्याला लागणार नाही याची काळजी घ्यावी. दूध उकळण्या अगोदर कोमट पाण्यात प्रति लिटर दुधासाठी 2 ग्रॅम सायट्रिक ॲसिडचं द्रावण हळूहळू तयार करून ठेवावं. म्हशीच्या उकळवलेल्या दुधाचं तापमान 73 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आल्यानंतर त्यात सायट्रिक ॲसिडचं द्रावण हळूहळू दूध हलवत एकत्र करावं. गाईचं दूध असेल तर 80 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली आल्यानंतर त्यात सायट्रिक ॲसिडचं द्रावण दूध हलवत एकत्र करावं. यानंतर दूध फाटण्यास सुरुवात होईल. भांड्यात साकळलेल्या दुधाचे गोळे आणि फिकट पिवळ्या रंगाचे पाणी तयार होईल. हे मिश्रण विशिष्ट अशा मलमलच्या कपड्यातून गाळून घ्यावं. ते गाळून झाल्यानंतर निवळी पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर मागे उरलेल्या साकळलेल्या दह्यासारख्या गोळ्यावर दाब देऊन पनीर तयार होतं. तयार झालेलं पनीर थंड पाण्यात बुडवून 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवावं.
पनीर हे साधारण 25 ते 30 अंश तापमानाला फार कमी काळ टिकतं. बटर पेपर आणि पॉलिथिनमध्ये पॅक केलेलं पनीर फ्रीजमध्ये साधारणतः 6 ते 7 दिवस चांगलं राहतं. तयार पनीर व्हेमध्ये बुडवून ठेवल्यास फ्रीज तापमानास ते 2 आठवड्यांपर्यंत चांगलं राहतं. तेच 5% मिश्रणाच्या द्रावणात बुडवून ठेवल्यास 18 ते 20 दिवस फ्रीजमध्ये चांगलं राहतं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.